तर पुरानं आता कोल्हापूरकरांचं टेन्शन वाढवलंय, कारण पंचगंगेतील पाणी पातळीमध्ये सातत्यानं होत असलेल्या वाढीनंतर अखेर कोल्हापूरला पुरानं गाठलंय। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर येऊन पोहोचली आहे। कोल्हापुरातील तब्बल 94 बंधारे आता पाण्याखाली गेलेत। आतापर्यंत 11 राज्यमार्ग आणि 37 जिल्हा मार्ग असे एकूण 48 महत्त्वाचे मार्ग बंद करावे लागलेत। जिल्ह्यातील 5,500 नागरिकांचं स्थलांतर सुद्धा करण्यात आलंय। 73 गावातील उपसा केंद्र बंद सुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडला सुद्धा पाणी लागलंय। शहरातल्या जयंती नाल्यावरील पुलावर पाणी आल्यानं रस्ता खानविलकर पेट्रोल पंप या ठिकाणी सुद्धा बंद झाल्याचं पाहायला मिळत आहे। राधानगरी धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांपैकी 4 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। शिंगणापूर आणि नागदेववाडी इथल्या उपसा केंद्रामध्येही पाणी आहे। उपसा बंद झाल्यानं आता शहरामध्ये पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळतोय। मी सध्या उभा आहे कोल्हापुरातल्या भोगावती नदीवरील असणाऱ्या बालिंगा पुलावरती आणि बालिंगा पुलावरून दिसणारी ही भोगावती नदीचं आपण हे संपूर्ण पात्र जे आहे ते विस्तीर्ण असं पात्र पाहताय। तर याच भोगावती नदीला आलेल्या पुरामुळे आपण बाजूला जर बघितलं तर डाव्या बाजूला हा कोल्हापूर गगनबावडा महामार्ग जो आहे तो मात्र या ठिकाणी बंद झाल्याचं पाहायला मिळते। आपण जर दूरपर्यंत ही दृश्य पाहिली तर या महामार्गावरती जवळपास 2 ते 3 फूट इतकं पाणी आलं आहे आणि म्हणूनच हा मार्ग जो आहे तो कालपासून जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। कोणत्याही प्रकारे या ठिकाणी वाहतूक जी आहे ती सुरू नाही। आपण जर दुसरीकडे बघितलं तर पुढून राधानगरी धरणातील दरवाजे उघडल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होतो आणि तोच विसर्ग याच दूधगंगा नदीच्या माध्यमातून पुढे जाऊन पंचगंगा नदीला जाऊन मिळतं आणि म्हणूनच कोल्हापुरातील पूरस्थिती जी आहे ती अधिक गंभीर दरवेळीच बनत असते। याच सगळ्या माध्यमातून प्रशासन अनेक ठिकाणी जाऊन लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा अशा सूचना देखील देताना पाहायला मिळतात। शिवाय आपण जर या महापुराचा फटका जर बघितला तर एकूण 48 मार्गांना बसल्याचं दिसतंय, ज्यामध्ये 11 राज्य मार्ग आहेत आणि 38 जिल्हा मार्ग आहेत। असे जवळपास 48 ते 50 मार्ग जे आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यातले सध्या बंद अवस्थेत पाहायला मिळते। त्यावरतीच कोल्हापुरात अजूनही अधिक गंभीर महापूर त्या ठिकाणी महापुराला लोकांना सामोरे जावं लागेल का अशीच भीती अनेकांच्या मनामध्ये सध्या पाहायला मिळते। कॅमेरामन अमय सोबत मी शेखर पाटील, पुढारी न्यूज।